श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणतात. उद्या आहे वैशाख पौर्णिमा. तर या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणत असतात. वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धांच्या पौर्णिमेला जोडली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला उद्या पौर्णिमेचे उपाय सेवा या उद्याच करायच्या आहेत. पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आहे. वैशाख पौर्णिमेला जर आपण अनेक उपाय व सेवा जर केल्या तर आपल्याला आयुष्यातील दुःख, संकट, अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दान, धर्म, पूजा करायच्या आहेत. त्याचबरोबर उपवास करायचे आहेत. तुम्ही उपवास फळे खाऊन देखील करू शकतात, परंतु करणे खूप जरुरी आहे. दान धर्म करा. कोणत्याही शुभ दिवशी दान केले तर पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जेवढे आपण दान धर्म करू तेवढं आपल्या पितृदोष असेल, कोणत्या पण अडचणी असेल तर त्या निघून जातात. त्याचबरोबर त्यामुळे आपल्याला आयुष्यात जे काही संकट असतील, त्याचबरोबर काही अडचणी असतील तर त्यापासून आपली मुक्ती होते. धन प्राप्तीसाठी व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उद्याची पौर्णिमा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्या दिवशी सेवा नक्की करा. आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर सकाळी पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचे आहे, स्नान वगैरे करायचे आहेत, सडा रांगोळी करायची आहे. स्नान करून आपल्या मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करून उंबरठा लेपन करायचे आहे. त्यानंतर देवांना अंघोळ घातल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. फुले अर्पण करावी व साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे आपल्याला तुळशीला देखील हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. फूल, अगरबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला न विसरता तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित असे स्तोत्र म्हणायचे आहेत. तर आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो तुपाचा लावायचा आहे. म्हणजे श्री सूक्तम पाठ, विष्णू सहस्रनाम ऐकायचे आहेत. या गोष्टी तुम्ही यूट्यूबवर ऐकल्या तरी चालेल, काही हरकत नाही. याचा लाभ होतो. पठण केल्यावर तर सोन्याहून पिवळे. त्याचबरोबर उपाय काय करायचा आहे तर वैशाख पौर्णिमेला तुम्ही पांढऱ्या वस्तूंचे जसे की पांढरे कपडे, पांढरे तांदूळ, पांढरे मिठाई यांचा तुम्हाला दान करायचे आहे. नेहमी दान करताना गरजू व्यक्तींना दान करावे. ज्याला खरंच गरज आहे त्याला दान करा. त्याचबरोबर लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या कवड्या बांधून जिथे तुमचे पैसे, धन ठेवता किंवा लॉकर असेल तर तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यात मध्ये पिवळ्या 5 किंवा 7 कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहेत. आणि त्याचबरोबर त्या कवड्यांवर थोडीशी सेवा करून त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. तर त्या सेवेमध्ये श्री सूक्तमचा पाठ करून त्या कवड्या लाल कपड्यात बांधून लॉकरमध्ये ठेवू शकता. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आणि चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देताना नेहमी लक्षात असू द्या, तुम्ही गच्चीवर जाऊन अर्घ्य देताल, कुठे पण पाय खराब होतात म्हणून एखादी चप्पल घालून करतात, तसे करू नये. त्याचबरोबर सूर्याला पण अर्घ्य देताना पायात कधीच चप्पल घालू नये. उद्या पण आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला हळद, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायची आहे. जल अर्पण करताना तुम्ही ज्या तांब्यामध्ये जल घेणार आहेत त्याच्यात थोडंसं कच्चे गाईचे दूध घ्यायचे व पाणी आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे. आता बघा, पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची आहे. लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी सर्व ठिकाणी पणत्या लावत असतो आपण, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आकर्षित होण्यासाठी वगैरे.
सर्व दिवाळीला वगैरे, त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमा तिथीला देखील माता लक्ष्मीने आपल्या घरी यावे यासाठी संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही जे वापरतात ते तेलाचा दिवा लावा व त्या दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकावी. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून प्रदक्षिणा घालायची आहे व मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% माता लक्ष्मी तुमच्या घराकडे नक्की आकर्षित होणार व पिंपळाची सेवा म्हणजेच साक्षात भगवान विष्णू व पितरांचा देखील वास असतो. आणि सोप्या पद्धतीने पूजा करा, स्तोत्र मंत्र ऐका. या दिवशी तुम्हाला उपवास जमत असेल तर नक्की करा. या सेवा केल्या तर सुख नक्की प्राप्त होईल. घरामध्ये संसारामध्ये काही अडीअडचणी दुःख चालू असतील तर नक्की तुम्ही ते असतील तर ते नक्की निघून जातील जर हा उपाय केला तर. तुम्ही पूजा करत नाही, उपवास करत नाही तर नक्की हे तरी नियम या दिवशी पाळावे. तुम्ही उपवास नाही करणार, घरात देवपूजा नाही करणार, या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जे उपाय सांगितले ते करत नाही, अडचणी आहेत तरी पण करत नाही, पण त्याच्यावरून तुम्ही जर जे करायचे नाही ते जर त्या दिवशी केले तर त्याच्यावरून तुम्हाला जास्त संकटांना सामोरे जावं लागेल. तर त्या गोष्टी कोणत्या करायच्या नाहीत? मांसाहार टाळायचा आहे, मद्यपान टाळायचं आहे. या जर चुका केल्या तर याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. अडीअडचणी ते लक्षात येत नाही, अडीअडचणींना सामना करावा लागतो, मानसिक तणाव वाढतो. अशा प्रकारे वैशाखी पौर्णिमेला शुक्रवार 1 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी 30 एप्रिलच्याच रात्री होत असती तरी उदय तिथीनुसार 1 मे हा मुख्य दिवस असेल. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, दानधर्म आणि पवित्र नदीमध्ये देखील स्नानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाला सत्यविनायक पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी विष्णूंच्या कूर्म अवताराची पूजा केली जाते. या दिवशी केलेले दान आणि पुण्य कर्माची फळं अनंतपटीने मिळते असे मानले जाते. अशा प्रकारे जे तुम्हाला मी उद्या जे वैशाखी पौर्णिमेला जे 2 उपाय सांगितलेले आहेत, जो दिवा लावायचा आहे तो तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठीचा जो उपाय आहे, पितृदोष असेल तर त्याच्यासाठीच पण आपल्याला जो उपाय आहे तो म्हणजे तो पिंपळाच्या झाडाजवळ केलेला उपाय. म्हणजेच आपल्याला तिथे हळदी कुंकू पाणी वगैरे अर्पण करून तिथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्या गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि नक्की उद्या तुम्ही पौर्णिमेला जे दान करणार आहात ते दान तुम्ही जे गरजू आहेत त्यांना तुम्ही नक्की हे दान करा. नक्की तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या नक्की तुमच्या निघून जातील. तुमचं आयुष्य हे खूप चांगलं आणि सुख समाधानाचे व्हावं अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.